सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम. शेतकामाला जाणे ही लीळा आपण श्रवण करणार आहोत. एका गावी झाडाखाली सर्वज्ञ बसलेले होते आणि त्या गावच्या ठाकूराच्या नोकराने गावातील गरीब लोकांना बिगारी म्हणून धरले होते. त्याने सर्वज्ञांना पाहिले आणि त्यांनाही बिगारी म्हणून नेले. हरभऱ्याच्या शेतात ओळीत बसविले आणि इतर बिगाऱ्यांचे काम सुरू होते, पण सर्वज्ञ मात्र गप्पच बसलेले होते. तेवढ्यात शेतमालक ठाकूर शेतात आला आणि त्याने सर्वज्ञांना पाहिले आणि म्हटले, अरे, यांना कोणी पाप्याने आणले? आणि मग त्याने सर्वज्ञांना दंडवत घातले, श्री चरणाला लागला आणि सर्वज्ञांना एका झाडाखाली आणले आणि नंतर शेतातील पदार्थ खाऊ घातले व जेवूही घातली. नंतर सर्वज्ञ तेथून निघून गेले. यानंतरची आपण लीळा श्रवण करूया. लोणार तीर्थी राजाला दर्शन. लोणार तीर्थी भैरवाच्या देवळात सर्वज्ञांचा मुक्काम होता आणि सर्वज्ञ तेथील कमळजयीच्या देवळाकडे सकाळीच फिरण्यास गेले होते. सोमवती पर्वाकारणे देवगिरीचे राजे कान्हरदेव लोणारला आले. बरोबर राजकुमार महादेव होते. कान्हरदेव कमळजयीला आले आणि कमळजयीच्या पुजाऱ्यांनी त्यांना म्हटले की भैरवाच्या देवळात एक पुरुष आले आहे. काय सांगू त्यांचे सौंदर्य, काय सांगू त्यांचे ऐश्वर्य आणि काय सांगू त्यांचे औदार्य, अशा अनेक शब्दांनी सर्वज्ञांचे गुण वाखाणू लागले. तेव्हा कान्हरदेवाला असे झाले की ते पुरुष कोण्या ठिकाणी भेटतील बरे. तसेच कान्हरदेव तारातीर्थाला निघाले. तेव्हा सर्वज्ञ तारातीर्थाच्या वडाखाली बसलेले होते. कान्हरदेवाबरोबर पुजारी होता. त्याने म्हटले की मी ज्यांचे वर्णन केले आहे ते पुरुष हेच होय. कान्हरदेव तसेच समोर आले व आपल्या सेवकांजवळ द्रव्याची थैली होती ती मागितली. ती सर्वज्ञांपुढे ठेवली, नमस्कार केला. राजाजवळ असलेल्या सर्व सेवकांनी सर्वज्ञांना म्हटले, देव हो, देव हो, घ्या. महाराष्ट्र सम्राट सिंघन चक्रवर्तीचा पुत्र राजा कान्हरदेव तुमच्यावर प्रसन्न झाला. तसेच राजे कान्हरदेव त्या सेवकांना धिक्कारून म्हणाले, अरे वेड्यांनो, हा राजा कान्हरदेव तो तुमच्यासाठी भलेही मोठा असेल, परंतु या सर्वज्ञांसमोर तो यत्किंचितच आहे आणि सर्वज्ञांना त्यांची काय गरज. सर्वज्ञ त्याच्याकडे पाहत आणि द्रव्याच्या थैलीकडे पाहत आणि जमिनीकडे पाहत. मग राजाने जाणले की त्यांना जशी माती तशी सोने आणि त्याने सर्वज्ञांना विनंती केली की जीजी, तर या द्रव्याचे काय करू. सर्वज्ञांनी त्या द्रव्याने राजाकडून कुमारेश्वराच्या देवळाचा परकोट करविला. यानंतरची आपण लीळा श्रवण करूया. ठाकुराच्या पत्नीला पुत्रदान. एका ठाकुराने सर्वज्ञांना विनंती केली की जीजी माझ्या आवारात यावीची. सर्वज्ञांनी त्यांची विनंती स्वीकारून तेथे गेले. त्याने सर्वज्ञांना आंघोळी आधी नेसण्याचे वस्त्र दिले. नंतर त्यांना तेल उटणे लावले, आंघोळ घातली, पूजा केली. नंतर जेवू घातले. सर्वज्ञांनी गोणा केला, पानाचा विडा घेतला. देव्हार चौकात गादी पलंग होता. सर्वज्ञ तेथे विश्रांतीसाठी गेले. मग त्याने आपल्या पहिल्या पत्नीला सेवा करण्यासाठी पाठवले. ती आली, सर्वज्ञांच्या श्रीचरणाला लागली, सुपारीच्या फोडी दिल्या, पानाचा विडा करून दिला आणि श्रीचरणाची सेवा करू लागली. थोडा वेळ होती, मग सर्वज्ञांनी तिला सांगितले, बाई, आता तुम्ही जा. ती परत ठाकुराकडे गेली आणि सर्व हकीकत ठाकुराला सांगितली. तेव्हा त्याने तर्काने म्हटले की जी सेवा सर्वज्ञांना आवडली नसेल, मग त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीला पाठविले. तिला तर सर्वज्ञांनी आत देखील येऊ दिले नाही. सर्वज्ञांनी सांगितले, बाई, आम्हाला काही सेवेची गरज नाही आणि तेथूनच परत पाठविले. नंतर ती ठाकुराजवळ परत आली, सर्व हकीकत ठाकुराला सांगितली. मग ठाकूर आपण स्वतः आला आणि सर्वज्ञांना दंडवत घातली, श्रीचरणा लागला, विनंती केली की जीजी, आपण माझ्या पत्नीच्या सेवेचा स्वीकार का केला नाही. मी निपुत्रिक आहे, मला पुत्र नाही. माझ्या पत्नीची सेवा स्वीकारली असती तर मला पुत्र लाभ झाला असता. मग सर्वज्ञांनी सांगितले की तुम्हाला पुत्र होईल हो. मग सर्वज्ञांनी त्याच्या पहिल्या पत्नीला पुत्रदानाचा वर दिला. यानंतरची आपण लीळा श्रवण करूया. पराभूत मठपतीचे मठाचे दान. एका मठात संन्यासी राहत होता. त्याचे 2 शिष्य, एक त्याची सेवा करीत असे आणि दुसरा पाठांतर करीत असे, अभ्यास करीत असे. बरेच दिवसानंतर संन्यासी मरण पावला आणि दोघे शिष्यात भांडण झाले. एक म्हणे, हा मठ माझा आणि ही पुस्तकं माझी. दुसरा म्हणे, ज्याला पुस्तक वाखाणता येईल त्याचा मठ व पुस्तके. नंतर त्यांनी सभा बोलवली. सभेपुढे सर्व सांगितले. सभेने म्हटले की ज्याला पुस्तक वाखाणता येईल त्याचा मठ होईल. म्हणून पुस्तके आणली व ज्याला वाचता येत नव्हते त्याच्या हातात दिली. तेव्हा त्याला ती वाखाणता आली नाही आणि नंतर दुसऱ्याच्या हाती दिली तर त्याला ती वाखाणता आली.
म्हणून मठ आणि पुस्तके त्याला दिली आणि दुसऱ्याला बाहेर काढले. तेव्हा सर्वज्ञ त्याच गावात गेले. सर्वज्ञ जेथे बसलेले होते तेथे तो आला आणि सर्वज्ञांना दंडवत घातली. श्री चरणा लागला. सर्वज्ञांपुढे सभेने दिलेला निकाल सांगू लागला. सर्वज्ञांनी सांगितले, तुला मठ व पुस्तके मिळतील, अजून तुझा हक्क कायम आहे. तो म्हणाला, पण जीजी, मला पुस्तक वाचता येत नाही. सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही सभा बोलवा, पुस्तक उघडून पहा आणि वाखणता येईल. मग त्याने पुन्हा सभा बोलवली, पुस्तके आणली आणि तो पुस्तक उघडताच वाखाणू लागला आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या व सभेने त्याला मठ व पुस्तके दिली आणि दुसऱ्याला बाहेर घालवले. मग सर्वज्ञांच्या वरदानाने ज्याने मठ व पुस्तके जिंकली तो सर्वज्ञांना जेवण द्यायचा आणि सर्वज्ञ तेथे ओट्यावर झोपायचे. त्यावेळी सर्वज्ञ तेथून निघू पाहत होते, त्यावेळी तो सर्वज्ञांना निघू देत नव्हता. सर्वज्ञांनी आपल्या भक्तजनांना म्हटले, बाई, आम्ही शेवटी त्याच्याशी भांडण करून निघालो. यानंतरची लीळा आपण पाहूया. दोघा संन्याशाचा जय. एका गावी सर्वज्ञ गेले तेव्हा गावातील दोघा संन्याशामध्ये वादविवाद चालला होता आणि सर्वज्ञ त्यांना न्याय देऊ लागले. एक बोलू लागला व अडवू लागला. त्यामुळे दुसरा निरुत्तर झाला आणि तो सर्वज्ञांकडे बघायचा आणि सर्वज्ञ म्हणायचे, हे तर तुम्हाला माहीत आहे की, ते तर तुम्हाला येते की. तेवढ्याने त्याला स्फूर्ती येऊन तो दुसऱ्याला अडवायचा आणि मग तो सर्वज्ञांकडे बघायचा. त्यालाही सर्वज्ञ म्हणायचे, हे तर तुम्ही जाणता, ते तर तुम्हाला माहीत आहे की, आणि त्याला पण स्फूर्ती व्हायची आणि तो दुसऱ्याला अडवायचा. त्याप्रमाणे सर्वज्ञांनी दोघांनाही स्फूर्ती दिली व म्हटले की तुम्ही दोघेही विजयी झालात. विष्णू स्वामीच्या घुटिका सिद्धीचा निषेध ही लीळा आपण श्रवण करूया. सर्वज्ञांनी भक्तजनांना सांगितले, बाई, एका पर्वणीच्या दिवशी नदीच्या दोन्ही काठावर स्नानासाठी लोकांची गर्दी दाटली होती. त्यावेळी विष्णू स्वामी नावाच्या एका सिद्ध पुरुषाने चमत्कार दाखविण्यासाठी आपल्या तोंडात घुटिका घातली. सिद्धीमुळे तो आकाशात उडू लागला. तेवढ्यात वावटळ आली आणि त्यामुळे त्याला शिंक आली व त्याच्या तोंडातली घुटिका खाली पडली. सिद्धीचे कार्य बंद झाल्यामुळे तो आकाशातून खाली पाण्यात पडला आणि त्याचा पाय मोडला. सर्वज्ञ म्हणाले, बाई, बरे झाले तो पाण्यात पडला म्हणून वाचला, जरी नाहीतर पाण्याबाहेर पडला असता तर त्याचे हाडगुड राहिले नसते. असे झाले तरी त्याला लोक मागील मान्यतेमुळे भजत पूजतच होते. यानंतरची लीळा आपण श्रवण करूया. गोविंद स्वामीचा सामर्थ्य संचार. सर्वज्ञांचे नांदेडला वास्तव्य होते. त्यावेळी तेथे विष्णू स्वामी आपल्या गोविंद नावाच्या शिष्यासह राहत होते. विष्णू स्वामींनी त्याला म्हटले, गोविंदा, येथे एक महापुरुष आले आहे आणि त्यांच्याजवळ जर तू जाशील तर तुझे नित्य कर्म करण्यास असमर्थ होशील. तो आपल्या शिष्याला सर्वज्ञांकडे जाऊ देत नसत. एके दिवशी सर्वज्ञ भावतीर्थाच्या पिंपळाखाली बसले होते. तेव्हा गोविंद स्वामी गंगेवर स्नानासाठी जात असताना त्या सर्वज्ञांचे दर्शन झाले आणि सर्वज्ञांपासून त्यांना सामर्थ्य संचार झाला आणि मग सर्वज्ञांजवळ आले, दंडवत घातले, श्री चरणा लागले आणि विनत कंदर होऊन सर्वज्ञांजवळ आले. थोडा वेळ होते आणि निघाले. निघताना सर्वज्ञांनी सांगितले की आम्हापासून तुम्हाला जे झाले ते कोणालाही सांगू नका. विष्णू स्वामीने जरी विचारले तरी त्यांना असे सांगा की हे आम्हाला तुम्हापासूनच झाले आणि जर त्यांच्या पुढे तुम्ही आमचे नाव सांगाल तर आम्ही तुम्हाला पुन्हा दर्शन देणार नाही. नंतर ते गेले आणि त्याचे नित्यकर्म सर्वच प्रतिबंध झाले. हे पाहून विष्णू स्वामी बरे वाईट बोलू लागले, हे काय झाले रे या गोविंदाला, आता आम्हाला नमस्कार सुद्धा करीत नाही. मग एके दिवशी विष्णू स्वामी झोपले होते तेव्हा त्यांच्या स्वप्नात त्यांचे आराध्य दैवत नरसिंह येऊन त्यांना दंडवते घालू लागला आणि लगबगीने उभे राहून म्हणू लागले, हे काय, हे काय, तुम्ही मला का बरे दंडवत घालीत आहात. तेव्हा नरसिंहाने सांगितले की तुम्ही आमच्या दंडवताची अपेक्षा करीत आहात ना, म्हणून आम्ही तुम्हाला दंडवत घालीत आहोत. त्याने सांगितले की मी तुमच्या दंडवताची अपेक्षा कशी करेन. तेव्हा नरसिंहाने म्हटले की तुम्ही गोविंदाच्या दंडवताची अपेक्षा करीत आहात तर गोविंद तो की मी
असे स्वप्न पाहिले व सावध झाल्यानंतर सकाळीच ते गोविंद स्वामीला दंडवत घालू लागले आणि गोविंद स्वामींनी म्हटले, हे काय, हे काय, तुम्ही मला दंडवत का घालीत आहात? तेव्हा विष्णू स्वामींनी विचारले, हे तुम्हाला कोणापासून झाले? गोविंद स्वामींनी म्हटले, हे आम्हाला तुमच्यापासूनच झाले. त्याने म्हटले, हे मला माहीत नाही, मग तुम्हाला माझ्यापासून कसे बरे होईल? तेवढ्याने गोविंद स्वामी अडले आणि त्यावेळी त्यांनी सर्व हकीकत सांगितली. मग ते दोघे सर्वज्ञांच्या दर्शनासाठी निघाले, परंतु सर्वज्ञांनी त्यांना दर्शन दिलेच नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.